पाहता एबीपी माझा. मी आकांक्षा जावडेकर. या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ ही आक्रमक भाषा आहे मुंबईतल्या जैन मुनींची. नाव आहे निलेश चंद्र विजय आणि विषय आहे दादरमधील वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कबूतरखाना. कबूतरखाना बंद करण्यास जैन समाजाचा तीव्र विरोध आहे आणि अशातच जैन मुली निलेश चंद्र विजय यांनी थेट सरकारलाच आव्हान देण्याची भाषा सुरू केली. कबूतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनींनी काही सवाल विचारलेत. तसंच कबूतरखान्यांसंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबूतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जैन मुनींनी दिलाय. आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार. आम्ही शांती बसणार नाही. बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे. आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही. आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू. काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही. यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू. करून आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस. मी काय म्हटलं, हे कोण काढलं? चित्रा वाघनी काढलं ना. चित्रा वाघनी मनीषाने काढलं. चित्रा वाघनी बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली. तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत. पुढची भूमी कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू. इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू. और मी एकटा नाही येणार. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन.